वसमत शहरातील सुवर्णकार कॉलनी परिसरात असलेल्या श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिरासमोर आत्मरक्षा आणि कराटे क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. मास्टर सोमनाथ हिगो आणि मास्टर संभाजी कुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मरक्षा अँड ऑल कराटे मार्शल आर्ट स्पोर्ट असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय मेडलिस्ट विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच कलर बेल्ट वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर वाघ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रेणुका पदंगे. आजचा हा कार्यक्रम लेकरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुढे आणण्यासाठी महत्त्वाचा कार्यक्रम ठरतो. लेकरांना यातून भविष्य आपलं घडवण्यासाठी संधी मिळणार आहे आणि खेळातून त्यांना कसं पुढं जायचं आणि बऱ्याच ठिकाणी हा गेम हा नॅशनलपर्यंत पोहोचवलेला आहे यांनी. तर यांना चांगलं भविष्य आहे आणि यातून भविष्य घडवण्यासाठी मुलांनी प्राधान्याने सहभाग घ्यावा आणि पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावा. मला खूप मस्त वाटते सर आणि खूप प्राऊड वाटते स्वतःबद्दल. आणि मी सर्वप्रथम माझ्या सर्व गुरूंचे आभार मानते की त्यांनी मला इथपर्यंत आणलं. कारण की मला स्टार्टिंगमध्ये खरं सांगितलं तर मी खूप आळशी होते आणि जेव्हापासून मी कराटे जॉईन केलं तेव्हापासून माझ्यामध्ये सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ कॉन्फिडन्स खूप वाढला आणि वेळोवेळी सगळे काम करणं आणि थोडं आता मी हेल्दी पण आहे. तर मग कराटेमुळं माझं सगळं शिस्तीत सुरू आहे मस्त. हो सर, बिलकुल. कारण की आपण कराटे शिकलो तर मग आपल्यामध्ये कॉन्फिडन्स वाढतं. जसं मुली रोडवर चालताना, जसं मॅमनी सांगितलं होतं त्यांच्या स्पीचमध्ये की रोडवर मुली चालताना मुलांनी त्यांच्यावर नजर टाकण्या पहिले त्यांचं चाल बघूनच त्यांनी विचार केला पाहिजे की नको बाबा ही पोरगी नाही. कारण की आपल्या चालीवरूनच, आपल्या वागण्यावरूनच त्या समोरच्याला कळालं पाहिजे की आपण खूप ताकदवर आहोत आणि खूप कॉन्फिडन्स आहे आपल्यामध्ये. मला भविष्यामध्ये पोलीस व्हायचं आहे आणि कराटेच्या माध्यमातून मला असं वाटतं आहे की कराटे खेळून आपण कोणाला न भीता समोरच्याला डायरेक्टली बोलू शकतो. माझ्यामध्ये एवढं कराटेमुळे माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे की मी काहीही करू शकते. समोरच्याला डायरेक्ट उत्तर देऊ शकते. कोणी काय बोललं तर त्याला मी उत्तर द्यायची माझ्यामध्ये तेवढी क्षमता आहे. फक्त कराटेमुळे आहे. अच्छा, बरं. इतर मुलींना तू काय आव्हान करणारस? हेच की आपण स्वतःच्या बळावर आपली स्वतःची रक्षा करता आली पाहिजे. यासाठी आपण कराटे क्लासेस जॉईन करतो. ठीक. जर आपण कराटेमध्ये जर आपण माझं नाव पायल विष्णू चव्हाण आहे. मी सध्या 12वीमध्ये आहे आणि मला ना कराटे एक उशूची कॉम्पिटिशन होती. तर त्यात जर आपण ती कॉम्पिटिशनमध्ये आपला नंबर आला तर आपण 12वीमध्ये किंवा 10वीमध्ये आपण त्यात 1% मार्क मिळवू शकतो. आणि त्यातली त्यात आपण कुठेही जाताना रस्त्यामध्ये किंवा म्हणजे रात्र असो किंवा दिवस असो अशात म्हणजे अब्रू वगैरेचे प्रकार संरक्षणाचा विषय खूप वाढलेले. तर जर एखादी मुलगी रस्त्यावरून एकटी जात असेल तर त्या मुलीला जर तिने कराटेमध्ये सहभाग घेतला किंवा तिला कराटे येत असेल तर ती स्वतःचं रक्षण स्वतः करू शकते. तिला कुणाची गरज नसतात. ती कुणाला न भीता त्या जो समोरचा व्यक्ती आहे त्याला बिनधास्त ती मारू शकते किंवा त्याच्यासोबत प्रतिउत्तर तिला देऊ शकते. आणि म्हणजे आपलं आरोग्यही बरोबर ठेवण्यासाठी कराटे चांगलं आहे. कार्यक्रम आज विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणून कार्यक्रम होता. हा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल पटकावून महाराष्ट्रामध्ये 3रा क्रमांक पटकविला. अच्छा, त्याच्याबद्दल ही त्यांचा सत्कार कार्यक्रम. खऱ्या अर्थानं किती विद्यार्थी आपल्याकडे शिक्षण घेतात आणि पुढील जी भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना काय बनवण्याचं आपलं स्वप्न आहे? सध्या तर आता एक 50 ते 60 विद्यार्थी प्रशिक्षण घेतात आणि याच्यामध्ये आहे ना सर बरेच याच्यामध्ये शालेय स्पर्धेमधून आणि उशू या गेममध्ये 5% आरक्षण आहे. आणि आता राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि नॅशनलपर्यंत गेलेली आहे स्टेज. अच्छा, ठीक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदावा आणि आपलं शरीर मजबूत. अच्छा, कराटेमध्ये बरंच काही व्यावहारिक ज्ञान, शरीराला मजबूत बनवणे,
परत आणखीन बऱ्याच गोष्टी याच्यात शिकलो.